पुढे काही मित्रांमधील बोलणे दिले आहे, ते वाचून प्रश्नांची उत्तरे सांगा. इशरत म्हणाली, परवा आमच्या पाड्यावर आमच्या घरी रमजानच्या सणाला सर्वांनी यायचं हं. विनीत म्हणाला, हो, नक्की येणार. चाचा आणि चाची यांचीही त्यानिमित्ताने भेट होईल. जॉन म्हणाला, मी येणार व माझ्या बहिणीला म्हणजे ज्युलीला पण घेऊन येणार, चालेल ना? इशरत म्हणाली, हो, चालेल ना जॉन. विनीत म्हणाला, जॉन, पण तुला एकच वाटी शिरखुर्मा देणार आहे ती. इशरत म्हणाली, असं एकच वाटी वगैरे काही नाही रे. सर्वांनी मंगळवारी ईदला नक्की या. आम्ही भरपूर शिरखुर्मा करणार आहे. वरील संवाद किती व्यक्तीमध्ये घडला असेल? वरील संवाद 3 व्यक्तींमध्ये घडला असेल. वरील संवादात प्रश्न कोणी विचारला आहे? वरील संवादात जॉनने प्रश्न विचारला आहे. इशरतच्या घरी किती जण जाणार आहेत? त्यांची नावे सांगा. इशरतच्या घरी 3 जण जाणार आहेत, विनीत, जॉन व जुली. हा संवाद कोणत्या वारी घडला असेल? रविवारी. संवादात 2 किंवा अधिक व्यक्ती सामील असतात. संवादातील वाक्ये दुहेरी अवतरण चिन्हात लिहिली जातात. संवाद म्हणजे एखाद्या विषयावर एकमेकांशी बोलणे असते. संवाद अधिक प्रभावीपणे होण्यासाठी पात्रांची संख्या कमी असावी. संवादासाठी एक निश्चित विषय निवडावा व त्यावर आधारित पात्रांचे बोलणे असावे. संवादात सलगता असावी. वाक्ये जास्त मोठी नसावीत. संवाद अधिक प्रभावीपणे होण्यासाठी वाक्यरचना सुटसुटीत असावी. योग्य ठिकाणी अवतरणचिन्हे वापरावीत. सराव. खाली दिलेल्या विषयावर संवाद लेखन करा. कागद, पेन्सिल व खोडरबर यांच्यातील काल्पनिक संवाद लिहा.